अनेनः कृतेन पूजनाचेन महागणपतिभ्यो नमः पूजन्तां नमो खाली पुनः नमस्कार 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 समझामि श्री गणेशाय नमः हरि नमः गंगा गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधुकावेरी लक्ष्मी शनिदेव कुशीवर आपलं कोण आहे म्हणले काय हे आमची पूजा लवकर सफल झाली पाहिजे त्याचा चांगला फळ आम्हाला भेटला पाहिजे ठीक आहे मग त्याच्यानंतर तुम्ही तुमची पूजा दिव्याची केली ना दिवा म्हणजे अग्नी म्हणजे काय साक्षी आहे सबूत आहे जे आपल्याला पाहून राहिलेलं आहे की आपण कोणती कामासाठी पूजन करून गेले आहे आणि कोणकोणते देवांचे पूजन करून गेलेले आहे पहा तुम्ही पहिले आम्ही पूजेवर पांजे छिद्र टाकले होते है ना म्हणजे आपली बांधी शुद्धीसाठी आपण येऊन गेले आहे ना आपल्याला शुद्धी होऊन जाते मग आपण 3 बार पाणी पिऊन घेतले म्हणजे आपली आत्मशुद्धी झाली पाहिजे त्याच्यानंतर आपण गणपतीचा आवाहन केला मग आपण संकल्प केले संकल्प म्हणजे काय आहे की आपले जे सनातन धर्म आहे त्याच्यामध्ये 33 कोटी देवी देवता आहे क्या है 33 कोटी देवी देवता म्हणजे 33 करोड देवी देवता त्याची पूजा आपण करू शकत नाही तर आपल्याला फक्त जे आपले दोष काळासाठी देव बनलेले आहेत फक्त त्यांचीच पूजा आपल्याला करायला लागेल ना म्हणजे आपण सर्वांची पूजा तर करू शकत नाही तर आपण पहिलेच ठरवून दिलेले आहे की बा देवा आम्ही तुमची पूजा करणार बाकी सर्व देवांची आम्ही पूजा नाही करणार ते आपल्या जगामध्ये बरोबर आहे मग सर्व शांतीसाठी वेगवेगळे देवता राहते ना जसं आपली मंगल शांती आहे तर मंगल शांतीसाठी आपले वेगळे भगवान आहे अजून आपली दुसरी शांती राहिली होती त्याच्यामध्ये वेगळे भगवान येत होते ना तर आपल्याला जे काही भगवानची पूजन करायसाठी आपण संकल्पमध्ये त्याला निमंत्रण दिलेले आहे भगवान आम्ही तुमची पूजा करणार तुम्ही आमची पूजामध्ये येऊन बस जा है ना ते गणपतीचं पूजन झालं त्याच्यानंतर दिव्याचं पूजन झालं आता आपल्याला पृथ्वीची पूजा करायची आहे पृथ्वी माता आहे ना त्याची पूजा करायची आहे हरे नमः वैले भोगराम जय नैवेद्याग्नि